एक शिक्षक सकाळी शाळेत जातो तेव्हा त्याच्या डोक्यात काय असतं? आज मुलांना कोणता धडा शिकवायचा? गणितातल्या त्या अवघड पायऱ्या कशा सोप्या करून सांगायच्या? की एखाद्या रडणाऱ्या मुलाला कसं समजवायचं? पण आता परिस्थिती थोडी बदलणार आहे. शिक्षकाच्या डोक्यात आता फक्त धडा नसेल, तर एक घड्याळसुद्धा टिकटिक करत असेल. हे घड्याळ आहे 50 तासांचं. 50 तास. ऐकायला खूप मोठा आकडा वाटत नाही. पण जेव्हा तुम्ही एका शिक्षकाच्या आयुष्याचा विचार करता, ज्याला आधीच जनगणना, निवडणुका आणि डझनावारी ॲप्सवर डेटा भरायची कामं करावी लागतात, तेव्हा हे 50 तास त्यांचं गणित बदलून टाकतात. महाराष्ट्र सरकारने 6 मे 2026ला एक निर्णय घेतला आहे. आता राज्यातील प्रत्येक शिक्षकाला, मुख्याध्यापकाला, अगदी पर्यवेक्षकाला सुद्धा वर्षाला किमान 50 तास प्रशिक्षण घेणं बंधनकारक आहे. हे प्रशिक्षण नाही घेतलं तर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईसुद्धा होऊ शकते. आता प्रश्न असा पडतो की सरकारला अचानक शिक्षकांना पुन्हा शाळेत बसवावंसं का वाटलं? आणि या सगळ्यांना तुमच्या माझ्या मुलांवर म्हणजे विद्यार्थ्यावर नेमका काय परिणाम होणार? नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आज आपण एका अशा विषयावर बोलतोय जो आपल्या घराघराशी जोडलेला आहे. कारण जर शाळेत शिकवणारा माणूस अद्ययावत नसेल तर आपल्या मुलांचं भविष्य कसं असेल? पण हा निर्णय घेताना आपण शिक्षकांचा विचार केलाय का? चला, या गोष्टीचे सगळे धागेदोरे एकमेकांना जोडून पाहूया. आधी समजून घेऊया की हे नक्की काय प्रकरण आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, ज्याला आपण NEP म्हणतो, त्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे की शिक्षकांनी आयुष्यभर शिकणारे असायला हवं. इंग्रजीमध्ये याला कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट किंवा CPD म्हणतात. महाराष्ट्र सरकारने याच धोरणाला पकडून आपला नियम बदलला आहे. आधी हे प्रशिक्षण 30 तासांचं होतं, ते आता वाढवून 50 तास केले. आता हे 50 तास म्हणजे नुसतं वर्गात बसून व्याख्यान ऐकणं नाही आहे. यातली रचना थोडी गुंतागुंतीची आहे. 30 तास प्रत्यक्ष प्रशिक्षण असेल, म्हणजे जिथे शिक्षक एकत्र येतील, चर्चा करतील आणि उरलेले 20 तास ऑनलाईन असतील. दीक्षा, स्वयं, निष्ठा यांसारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांना हे कोर्स पूर्ण करावे लागतील. बरं, सरकार हे का करते? त्यांचं म्हणणं आहे की हे जग बदलते, तंत्रज्ञान येते, शिक्षकांना मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल माहिती असायला हवी, सायबर सुरक्षेबद्दल माहिती हवी आणि नवीन अध्यापन पद्धती माहिती हव्यात. हे सगळं कागदावर खूप चांगलं वाटतं, पण जेव्हा आपण वास्तवात येतो तेव्हा गोष्टी वेगळ्या दिसायला लागतात. तुम्ही कधी एखाद्या शिक्षकाला विचारले का की ते दिवसभरात किती ॲप्स वापरतात? पगार काढण्यापासून ते मुलांची उपस्थिती लावण्यापर्यंत जवळपास डझनभर ॲप्स त्यांच्या मोबाईलमध्ये असतात. शिक्षण विकास मंचचे माधव सूर्यवंशी म्हणतात त्याचप्रमाणे शिक्षक आधीच डिजिटल कामाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. आता त्यात हे 50 तासांचं नवीन ओझं. याचा अर्थ असा की शिक्षकाला त्याच्या शिकवण्याच्या वेळेतला मोठा भाग या प्रशिक्षणासाठी द्यावा लागेल. मग जेव्हा शिक्षक स्वतः काहीतरी कोर्स पूर्ण करण्यात व्यस्त असेल तेव्हा वर्गातल्या मुलांचं काय? इथेच एक मोठा पेच निर्माण होतो. सरकार म्हणते की यामुळे शिक्षकाची गुणवत्ता वाढेल आणि त्याचा फायदा विद्यार्थ्याला होईल. जर शिक्षकाला आधुनिक पद्धती कळल्या तर तो अधिक चांगलं शिकवेल. पण तज्ज्ञांचं मत थोडं वेगळं आहे. महेंद्र गणपुले, जे मुख्याध्यापक महासंघाचे माजी उपाध्यक्ष आहेत, ते एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. ते म्हणतात की हे प्रशिक्षण जेनेरिक असतं, म्हणजे सगळ्यांना एकच साचा लावला जातो. आता विचार करा, ग्रामीण भागातल्या एका प्राथमिक शिक्षकाच्या गरजा आणि शहरातल्या एका माध्यमिक शिक्षकाच्या गरजा सारख्या कशा असतील? एका शिक्षकाला गणितात मदत हवी असेल तर दुसऱ्याला कदाचित मुलांचं काउन्सिलिंग कसं करायचं हे शिकायचं असेल. पण जर आपण सगळ्यांना एकाच रांगेत उभं करून 50 तास पूर्ण करायला लावलं तर ती फक्त एक वेठबिगारी ठरेल. आणखी एक भीती अशी आहे की हे प्रशिक्षण केवळ तास पूर्ण करण्यापुरतं मर्यादित राहू नये. आपण अनेकदा पाहतो की प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लोक ऑनलाईन व्हिडिओ लावून ठेवतात, पण त्यातून काही शिकत नाहीत. जर शिक्षकांनीही हे 50 तास फक्त कारवाई टाळण्यासाठी पूर्ण केले तर त्याचा विद्यार्थ्यावर शून्य परिणाम होईल. उलट शिक्षक थकलेला असेल, चिडलेला असेल आणि त्याचा परिणाम वर्गातल्या वातावरणावर होईल. आता विद्यार्थ्याच्या बाजूने विचार करूया. सरकारचा दावा आहे की या प्रशिक्षणात फाउंडेशनल लिटरसी म्हणजे पायाभूत साक्षरता, मुलांचं मानसिक आरोग्य आणि 21व्या शतकातील कौशल्ये यावर भर दिला जाईल.
जर खरोखरच शिक्षकांना हे सगळं चांगल्या पद्धतीने शिकवता आलं तर नक्कीच विद्यार्थ्याचा फायदा होईल. समजा एखाद्या शिक्षकाला हे कळलं की मुलांमध्ये क्रिटिकल थिंकिंग कशी वाढवायची, तर तो वर्गात फक्त धडा वाचून दाखवणार नाही, तर मुलांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करेल. पण हे सगळं होण्यासाठी शिक्षकाचा उत्साह टिकून राहणं गरजेचं आहे. शासनाने यावर देखरेख ठेवण्यासाठी विद्या समीक्षा केंद्र नावाची एक मोठी यंत्रणा पुण्यात उभी केली आहे. प्रत्येक शिक्षकाची उपस्थिती, त्याने किती मॉड्यूल पूर्ण केले, त्याला किती मार्क मिळाले, हे सगळं ऑनलाईन ट्रॅक केलं जाणार आहे आणि हे सगळं त्यांच्या सेवा पुस्तिकेत नोंदवलं जाणार आहे. म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही आहे, हे त्यांच्या करिअरशी जोडलं गेले. आता विचार करा, एखादा शिक्षक ग्रामीण भागात आहे, जिथे रेंज नाही आहे, वीज नाही आहे, त्याला जर 20 तास ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करायचं असेल तर त्याला किती त्रास होईल. अनेक शिक्षक संघटनांनी यावर आवाज उठवला. वाशीतले शिक्षक तुषार म्हात्रे एक खूप चांगली गोष्ट सांगतात. ते म्हणतात की आधीही असे प्रयोग झाले होते. IIT बॉम्बेच्या मदतीने गणित आणि विज्ञानाचं प्रशिक्षण दिलं गेलं होतं. ते खूप प्रभावी होतं. पण अशा योजना टिकत नाहीत. सरकार नवीन नवीन GR काढतं, पण जुन्या योजनांचं काय होतं याचा विचार करत नाही. आपण एका बाजूला शिक्षकांना गुरु म्हणतो, पण दुसऱ्या बाजूला त्यांना अशा तासांच्या चौकटीत अडकवते. 50 तास पूर्ण केले की तुम्ही चांगले शिक्षक झालात असं म्हणणं कितपत योग्य आहे? शिकवणं ही एक कला आहे. तो एक जिवंत संवाद आहे. तो संवाद या तासांच्या आणि ॲप्सच्या गर्दीत हरवणार तर नाही ना? पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे प्रशिक्षकांची गुणवत्ता. सरकार म्हणतंय की आम्ही असेच प्रशिक्षक निवडू ज्यांच्या वर्गातल्या 100% मुलांनी 80% गुण मिळवले आहेत. हे ऐकायला चांगलं वाटतं, पण शिकवणं वेगळं आणि शिक्षकांना प्रशिक्षण देणं वेगळं. जर प्रशिक्षकांकडेच अद्ययावत ज्ञान नसेल तर ते इतरांना काय देणार? विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणखी एक धोक्याची घंटा म्हणजे वेळ. जर शिक्षकांना प्रशिक्षणासाठी शाळेबाहेर जावं लागलं तर मुलांचे तास बुडणार. जरी सरकारने म्हटलंय की आम्ही शाळेच्या वेळेवर परिणाम होऊन देणार नाही, तरी प्रॅक्टिकली हे कसं शक्य आहे? वर्षातले 30 तास म्हणजे जवळपास 5 ते 6 कामाचे दिवस. हे दिवस मुलांच्या शिक्षणातून वजा होणार का? आपण एक गोष्ट विसरतोय, शिक्षकांचं मुख्य काम हे शिकवणं आहे. पण आजचा शिक्षक क्लर्क जास्त झाला आहे आणि शिक्षक कमी. त्याला शालेय पोषण आहाराचा हिशोब ठेवावा लागतो, सातत्याने माहिती अपलोड करावी लागते. आता त्यात हे 50 तास. आपण शिक्षकाला इतकं थकवून टाकतोय की जेव्हा तो खरंच मुलांसमोर उभा राहतो तेव्हा त्याच्यात ती ऊर्जाच उरत नाही. पण याचा अर्थ असा नाही की प्रशिक्षण नको. नक्कीच हवं. जग वेगाने बदलते आणि शिक्षकांनीही बदललं पाहिजे. पण ते सक्ती म्हणून नाही, तर गरज म्हणून असायला हवं. शिक्षकांना जर स्वायत्तता दिली, त्यांना विचारलं की तुम्हाला काय शिकवायला आवडेल, तर कदाचित ते 50 तासांच्या ऐवजी 100 ताससुद्धा आनंदाने देतील. महाराष्ट्र सरकारने कॅफेटेरिया अप्रोच आणलाय. म्हणजे शिक्षक स्वतःचे विषय निवडू शकतात. ही एक चांगली सुरुवात आहे. पण त्याची अंमलबजावणी किती पारदर्शक आणि सोपी असेल त्यावर सगळं अवलंबून आहे. विद्यार्थ्यावर होणारा परिणाम हा सरळ सरळ शिक्षकाच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असतो. जर शिक्षक आनंदी असेल, त्याला नवीन काहीतरी शिकवल्याचा अभिमान वाटत असेल, तर तो त्याच उत्साहाने वर्गात शिकवेल. पण जर त्याला हे ओझं वाटलं तर वर्गात तो फक्त आपली उपस्थिती दर्शवेल, ज्ञान नाही. शेवटी आपण या निष्कर्षावर येतो की निर्णय चांगला आहे, पण तो कसा राबवला जातो हे जास्त महत्त्वाचं आहे. 50 तासांचे सर्टिफिकेट मिळवणारे शिक्षक आपल्याला हवे आहेत की 50 तासांच्या ज्ञानाने मुलांचं आयुष्य बदलणारे शिक्षक? हे आपल्याला काळच सांगेल. पण एक नागरिक म्हणून, एक पालक म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की शिक्षण क्षेत्रात काय सुरू आहे. कारण हे बदल फक्त शिक्षकांपुरते मर्यादित नसून ते आपल्या मुलांच्या भविष्यावर थेट परिणाम करणारे आहेत. कारण ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.